नमस्कार, DS4 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातून सरकारी रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत। येवल्यातील लौकी शिरसगाव येथे लाभार्थ्यांच्या हक्काचे गहू आणि तांदूळ थेट बाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लौकी शिरसगाव येथील तेजस्वी स्वस्त धान्य दुकानाबाबत ग्रामस्थांच्या गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी होत्या। लाभार्थ्यांना धान्य कमी दिले जाते आणि त्यांची दिशाभूल केली जाते असे गंभीर आरोप ग्रामस्थांनी केले आहेत। शुक्रवारी दुपारच्या सुमारास याच दुकानातून गहू आणि तांदळाची पोती एका मालवाहू गाडीत भरली जात असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले। ही गाडी कोपरगावच्या दिशेने जात असल्याचे समजताच सतर्क ग्रामस्थांनी वाहन रोखून धरले आणि तात्काळ महसूल व पोलीस प्रशासनाला पाचारण केले। प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित तेजस्वी स्वस्त धान्य दुकान सील केले आहे, तर गहू आणि तांदळाने भरलेले वाहन जप्त करून येवला तालुका पोलीस ठाण्यात जमा केले आहेत। या कारवाईमुळे रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून या प्रकरणाचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहेत। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। जाऊ नको, वाट तुमची लागणार आहे। गाडी जाऊ लागतो या आदमी